मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत असाल आणि या सी-ई-टीला रजिस्ट्रेशन करण्याचा विचार करत असाल किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या सी-ई-टीला रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेले आहेत, पण त्यांचे काही डॉक्युमेंट्स अपुरे आहेत. काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स नसल्यामुळे, डेट ऑफ बर्थ मिसमॅच असल्यामुळे, नावामध्ये मिसमॅच असल्यामुळे रजिस्ट्रेशन हे केलेले नाहीयेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 23 तारीख ही आपली फॉर्मची शेवटची तारीख असणार आहे आणि त्या तारखेनंतर हे फॉर्म एक्सटेंड होऊ शकतील का, आणि जर हे फॉर्म एक्सटेंड होणार असतील तर साधारणतः किती दिवसापर्यंत आपल्याला एक्सटेन्शन मिळू शकतं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या डॉक्युमेंट्स अपुऱ्या असतील किंवा तुमच्या पर्सनल डिटेल्समध्ये काही व्हेरिएशन असेल आणि त्यामुळे तुम्हाला जर हा फॉर्म भरता येत नसेल, तर अशा वेळेस आपण काय करायला हवं, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर आजच या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण पाहूयात की यावर्षी या सी-ई-टीची रजिस्ट्रेशन डेट ही काय असणार आहे, कधीपासून हे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत आणि किती दिवसापर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, तसेच आपली परीक्षा ही कधी असणार आहे. तर या नोटिफिकेशननुसार आपण जर पाहिलं, बी-एड सी-ई-टी, जनरल आणि स्पेशल तसेच बी-एड ई-एल-सी-टी सी-ई-टी या परीक्षांचे रजिस्ट्रेशन हे 8 तारखेपासून सुरू करण्यात आलेले आहेत. 8 जानेवारीला हे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि 23 जानेवारीला हे रजिस्ट्रेशन संपणार आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, एक 15 दिवसांचा वेळ आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी सी-ई-टी सेलने सध्या तरी दिलेला आहे. आणि आपली जी परीक्षा आहे ती 27 ते 29 या 3 दिवसामध्ये घेतली जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जर आपण मागच्या वर्षीच्या बाबतीत जर पाहिलं तर मागच्या वर्षी 28 तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये हे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि 28 जानेवारी 2025 पर्यंत हे रजिस्ट्रेशन चालू होते. म्हणजे सुरुवातीला पूर्ण 1 महिना या रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आलेला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस त्यांनी एक्सटेन्शन दिलं, म्हणजे 1 महिन्याचा कालावधी देऊन सुद्धा नंतर सी-ई-टी सेलने त्यावेळेस एक्सटेन्शन दिलं होतं आणि हे एक्सटेन्शन जवळजवळ 15 दिवसांचं दिलं होतं. पण यावर्षी आपण जर पाहिलं तर सुरुवातीलाच आपल्याला फक्त 15 दिवस वेळ सी-ई-टी सेलने हे फॉर्म सबमिट करण्यासाठी दिलेला आहे. आणि त्यातच विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सी-ई-टी सेलने नवीन गोष्टी ॲप्लिकेशन फॉर्मच्या प्रोसिजरमध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. जसं की आधार आय-डी यावर्षी मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड हे अपडेटेड असणं यावर्षी हे सुद्धा मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यामध्ये मग त्या आधार कार्डमध्ये तुमचं नाव करेक्ट असावं, तुमच्या वडिलांचं नाव तिथे असावं, 10वी प्रमाणे तुमची डेट ऑफ बर्थ तिथे असावी, फोटो हा रिसेंट असावा, अशा बऱ्याचशा गोष्टी सी-ई-टी सेलने यावर्षी नवीनच इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. या गोष्टी करण्यासाठी, आधार आय-डी काढण्यासाठी, आधार अपडेट करण्यासाठी ऑलरेडी 15 ते 20 दिवसांचा वेळ जातोय आणि त्यातच रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा 15च दिवस आपल्याला वेळ देण्यात आलेला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे की ज्यांचे आधार कार्ड अपडेट नव्हते, अशा विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 15 ते 20 दिवस वेळ लागतोय. त्यानंतर ज्यांचे आधार आय-डी नव्हते, अशा विद्यार्थी आधार आय-डी काढत आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये, कास्ट व्हॅलिडिटी नाहीये आणि असे विद्यार्थी आता ते डॉक्युमेंट्स काढण्याच्या मागे आहेत. अशातच फक्त 15 दिवसांचा वेळ आपल्याला दिल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म हे सबमिट करायचे बाकी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व परिस्थिती पाहता सी-ई-टी सेल यावर्षी आपल्याला फॉर्म सबमिट करण्यासाठी एक्सटेन्शन देऊ शकते असं मला तरी पर्सनली वाटतंय. बाकी मग विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णतः सी-ई-टी सेलच्या निर्णयावरती अवलंबून असेल.
आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त मला पर्सनली वाटतंय म्हणून सीईटी सेल डेट एक्सटेंड करेल असं पण नाही. त्यामुळे 23 तारखेला रात्री 12 वाजण्याच्या आत तुम्ही आपले ऍप्लिकेशन फॉर्म हे सबमिट करून घ्यावेत असं मला वाटतंय. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर चुकून सीईटी सेलने एक्सटेन्शन दिलं नाही तर तुमचे फॉर्म हे सबमिट करायचे राहून जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, या नवीन गोष्टी ज्या सीईटी सेलने फॉर्ममध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत त्यानुसार सीईटी सेलने वेळोवेळी विद्यार्थ्यांना सूचित केलेलं आहे. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत असतील, तुमच्या नावामध्ये व्हेरिएशन असेल, डेट ऑफ बर्थमध्ये व्हेरिएशन असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे याविषयी सुद्धा सीईटी सेलने सांगितलेल्या नियमानुसार एक व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला दिसेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा सीईटीचा फॉर्म सबमिट करत असताना बऱ्याचशा वेळेस सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स अगदी फॉर्म सबमिट करायच्या वेळेसच लागतात असं नव्हे. काही डॉक्युमेंट्सचे तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॅपचे नवीन फॉर्म भरता त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. मग असे कुठले डॉक्युमेंट्स आहेत आणि सध्या जर तुमच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता याविषयी सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनमध्ये देणारच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ते व्हिडिओज पहा आणि आपले जे फॉर्म आहेत ते 23 तारखेच्या 12 वाजण्याच्या आत सबमिट करून टाका. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपली परीक्षा ही 27 ते 29 मार्च या 3 दिवसामध्ये होणार आहे आणि आता परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. तर मग या कमी वेळेमध्ये तुम्हाला जर या सीईटीचं प्रिपरेशन करायचं असेल आणि या सीईटीमध्ये 90+ पर्सेंटाइल्स मिळवायचे असतील आणि महाराष्ट्रातल्या चांगल्या बीएड कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी किंवा ELCT हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आपला फॉर्म सबमिट करायचा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.